भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, खोटे बोलली कुटुंबात, एकाएकी दुःख आले शरीरात। माझे नाव भाग्यश्री सुरेशरावजी भुरे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मला आलेला दुसरा अनुभव सादर करीत आहे। माझ्या चुकीमुळे माझ्यावर कसे दुःख खेचून आले व माफी मागताच भगवंतांनी ते कसे नष्ट केले याचा छोटासा आढावा व भगवंताचा दयाळूपणा येथे व्यक्त केलेला आहे। जवळपास एप्रिल 2016 ची ही घटना आहे। त्यावेळेस कॉलेजमध्ये आमची एक्सटर्नल प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होती। मी नेहमी कॉलेजच्याच बसने जायची, पण प्रोजेक्ट प्रेझेंटेशनचे काम असल्यामुळे लॅपटॉप घेऊन जायचे होते आणि प्रॅक्टिकल लवकर संपल्यावर वेळ वाया जातो म्हणून मी स्वतःच्या गाडीने जाण्याचे ठरविले। कॉलेजला जाताना अर्ध्या रस्त्यात गेली असणार। तितक्यात मला कल्पना आली की जर माझा या रस्त्यावर अपघात झाला तर काय होईल। कॉलेज 5 मिनिटांच्या अंतरावर होते। एका मोडीवरून पलटताना माझी गाडी रस्त्याच्या बाहेर गेली आणि मी खाली पडली। लगेच स्वतःला सावरले, गाडी उचलली। प्रॅक्टिकल करिता उशीर होत होता म्हणून मनात फक्त प्रॅक्टिकलचा विचार होता। मी बघितले पण नाही की मला कुठे लागले आहे व लगेच कॉलेजला गेली। प्रॅक्टिकल झाले, प्रोजेक्टचे काम झाले। कशीतरी घरी परत आली। माझ्या डाव्या पायाला मार लागला होता, म्हणून पाय खूप दुखत होता। मी पलंगावर जाऊन लोटली। त्याच दिवशी मला माझ्या आईला नगरपरिषदेमध्ये काही कामासाठी घेऊन जायचे होते। आई मला रागावून म्हणाली की तुला माहिती आहे ना की आपल्याला बाहेर जायचं आहे, मग का बरं झोपून आहे। मी विचार केला की जर मी खरं सांगितले तर आई माझ्या सोबत येणार नाही। ती एकटी पायी जाईल व मला पुन्हा गाडी सुद्धा देणार नाही। मला तिला एकटं जाऊ द्यायचे नव्हते, म्हणून मी खोटं बोलली की मला कॉलेजमध्ये पायाला टेबल लागला तर पाय खूप दुखत आहे, म्हणून झोपून आहे। मग आम्ही दोघी सोबत गेलो आणि काम करून घरी परत आलो। दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी गाडी बघितली। त्यांच्या लक्षात आलं की मी गाडी पाडली आहे, कारण गाडीला खरचटलेले होते। मी नंतर आईकडे मान्य केले की माझ्याकडून काल गाडी पडली होती, म्हणून माझ्या पायाला लागलं आणि तू माझ्या सोबत आली नसती म्हणून मला खोटे बोलावे लागले। मी मात्र या चुकीची भगवंताकडे माफी मागितली नव्हती। त्या प्रॅक्टिकलच्या 1 दिवसानंतर आणखी 2 प्रॅक्टिकल होते। 3 दिवस मी गाडीने लॅपटॉप घेऊन कॉलेजला गेली। असे एकूण 5 दिवस छान गेले। मला कुठेही कोणता त्रास झाला नाही। प्रॅक्टिकल संपले। कॉलेजला सुट्ट्या लागल्या। सुट्टीच्या पहिल्याच दिवशी मी जेवण करताना जेमतेम 2 ते 3 घास खाल्ले असतील तर मला अचानक उचक्या येणे सुरू झाले। उचक्या लागल्यावर माझा डावा खांदा खूप दुखत होता। जशा उचक्या येत होत्या तशा माझ्या खांद्याच्या वेदना आणखी वाढत होत्या। मी लगेच हात धुतला, जेवणाचे ताट तसेच सोडले। त्रास इतका असहनीय झाला की मी पलंगावर जाऊन लोटली। मला असं वाटले की खांद्याची हड्डी तुटली की काय। मी रडायला लागली। आईला म्हटलं, माझ्या खांद्यावर फोका मारून दे। तिने फोका मारून दिल्या। मग मला लक्षात आले की मी तर याच हाताच्या भागावर पडली होती। पण एवढ्या दिवसानंतर का बरं त्रास होत आहे। मी भगवंताला मनात माफी मागितली व थोड्या वेळाने बरं वाटायला लागले आणि उचक्या पण बंद झाल्या। मी पाटासमोर बसली व भगवंताला विनंती करून झालेल्या चुकांची माफी मागितली आणि तीर्थ करून पिले। अशा प्रकारे माझे ते दुःख नाहीसे झाले। मनाच्या संतुष्टीकरिता आम्ही दवाखान्यात गेलो आणि औषधोपचार केला। त्या दिवसानंतर मला कधीच तसा त्रास झाला नाही। माझी चुकी माझ्या लक्षात येताच आणि त्या चुकीची भगवंताकडे क्षमा मागताच माझे दुःख पूर्णतः नाहीसे झाले। मला व माझ्या परिवाराला मार्गातील तत्व
शब्द व नियमांचे पालन करण्याची सद्बुद्धी द्यावी अशी मी भगवंताला विनंती करते. लिहिण्यात काही चूक, भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव भाग्यश्री सुरेशरावजी भुरे. पत्ता 29 आदर्श नगर, वाडी, नागपूर -23. सेवक क्रमांक 35836. मार्गदर्शक श्री अशोकजी भुते. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.